राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आपल्या आयटीआयतलं जे डिपार्टमेंट आहे ईएस विभाग, या विभागाच्या वतीने संबंधित AI आणि सायबर सिक्युरिटी हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, जे नव्याने चॅप्टर ऍड झालेला आहे. आजच्या काळाची गरज म्हणून AI सर्वत्र वापरलं जाते. अलीकडे आपल्या मोबाईलमध्ये AI आलाय की नाही, म्हणजे कृत्रिम गुणवत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या महत्वाच्या विषयावरती ईएसचं जे काम आहे, क्लासेस आहे, जवळपास 1.5 वर्ष फॉर्मन होतो मागच्या सत्रामध्ये. तर त्याचं जे काम, जे ट्रेनिंगचं काम आमचे इटनकर सर, प्राची गमणे मॅडम, तंदुरकर मॅडम, या तिघांनी अतिशय उत्तमरित्या त्यांनी या मुलांना शिकवलेलं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांचे जोरदार टाळ्यामधून अभिनंदन करूया. मित्रांनो, आपली ही डिस्ट्रिक्ट लेवलची ITI आहे आणि आपले जे विषय आहे सगळ्याला माहित आहे, कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि ईएस हा विषय किती मार्काचा आहे? 50. किती मार्काचा आहे? 50 मार्काचा विषय आहे. महत्वाचा विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ईएसला खूप महत्व निर्माण झालेलं आहे. कुठल्याही कंपनीत तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल, तुम्ही डिझेल मेकॅनिक व्हाल किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक राहाल, पण तुम्हाला कम्प्युटर ऑपरेट करता आलं पाहिजे. कम्प्युटर जर तुम्हाला ऑपरेट करता आलं नाही तर कुठलीही कंपनी तुम्हाला घेत नाही. वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि म्हणून कम्प्युटरच्या संबंधित आपण ज्ञानवंत झालं पाहिजे, हा या आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या ITI मध्ये हा विभाग आहे राष्ट्रीय सेवा योजना, आणि या योजना विभागाचे जे काही कार्यक्रम आहे वर्षभर सुरू असते. महिन्यामध्ये 1 किंवा 2 कार्यक्रम सातत्याने असतात आणि ते सगळे प्रोग्राम आपल्या ट्रेनिंग संबंधित आहे. उद्या सुद्धा एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. उद्या त्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, त्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट आहे, कारखान्यामध्ये संघटना कशा काम करतात, संघटनेचे काय महत्व आहे, लेबर युनियन म्हणजे काय, आपले काय कर्तव्य आहे, असे अनेक महत्वाचे विषय मी वाचले असतील. त्यामुळे ईएस हा तुम्हाला आफ्टर ITI महत्वाचा सहयोग करणारा हा विषय आहे. त्यामुळे या विषयाचं ज्ञान तुम्ही व्यवस्थित घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि जे कार्यक्रम होतील NSSचे, ते आपल्या इथे काही लोक नेमणूक केलेली आहे. जशी ही मुलगी, मुलांना काम सांगितलं का मुलं निघून जातात, पण मुली सांगितलं काम बरोबर करतात. का बरं मुली पुढे बसल्या आहेत? आणि म्हणून राष्ट्रपती, आमच्या राष्ट्रपती महिलाच आहे. त्या पुढे चालले आहेत, ते मागे चालले आहेत. मुलांना पुढे बसा म्हटलं तर ते मागे जाऊन बसले, तर मुली पुढे बसल्या, म्हणून ते राष्ट्रपती आहे, प्रेसिडेंट आहे आपल्या इंडियाचे. तर हे लक्षात घ्या. दिवसात पुढे भविष्यात उत्तर कठीण आहे असं राहिलं. तर मित्रांनो, आज चांगला कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं. हा विषय आपल्या विषयाशी संबंधित आहे. अनेक मुलांना गेल्या वर्षी पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळाले. 50 पैकी 50 ईएस मध्ये 50 आउट ऑफ 50. लक्षात ठेवा, 50 पैकी 50 भरपूर मुलं आहे आपल्याकडे. जर तुम्हाला 50 मार्क घ्यायचे असतील तर इथं बसायचं आणि 0 घ्यायचे स्वतः लगेच निघून जाय, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर बाहेर काम आहे, म्युन्सिपाल्टी नाल्या साफ करण्याचं काम तुम्हाला मिळणार आहे आज ना उद्या, जर काम नाही केलं तर. म्हणून बी प्रॅक्टिकल आणि बी सिरियस. थँक्यू, धन्यवाद. ITIचा जर आपण विचार केला तर सर्वात आधी ITIच्या विद्यार्थ्यांनी जो कुठलीही ब्रांच असो, तुम्हाला इंग्लिश येणं फार गरजेचं आहे. बरं का, तुम्ही म्हणाल आमचं काय काम आहे, आमचं तर हे सगळं मेकॅनिकलचं काम आहे.